Good morning, friends. Myself Tudhe sir from Mechanical Engineering Department. Today we are studying about the second year Mechanical Engineering subject known as Mechanical Engineering Material, in which today's topic we are studying about the flame hardening. The flame hardening, what is the definition about the flame hardening? And also the process about the flame hardening and methods about the flame hardening, and also the advantages and disadvantages and typical uses about the flame hardening and examples about the flame hardening. These are the topics are studied in this lecture. In last lecture, we are studying about the induction hardening process. In an induction hardening process, the process and methods about the induction hardening and also the advantages and disadvantages about the induction hardening process are studied in last lecture. Now in this lecture, we are only studying about the flame hardening process. तर बघा, आपण जे मागचं लेक्चर घेतलं होतं, मागच्या लेक्चरला आपण इंडक्शन हार्डनिंग प्रोसेस बाबत आपण काय केलं तर जाणून घेतलं होतं की नेमकी ती प्रोसेस काय आहे, ती कसं वर्क करायचं काम करते, तिची मेथड काय आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा स्टडी जो आहे तो काय केला तर आपण मागच्या लेक्चरला केला होता. त्याचबरोबर तिचे ॲडव्हान्टेजेस, तिचे डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत इंडक्शन हार्डनिंग प्रोसेसचे, याबाबतही आपण थोडक्यात जाणून घेतलं होतं. आताचं जे लेक्चर जे आहे, तर आताच्या लेक्चरला आपण काय बघणार आहोत तर जे तुमचं फ्लेम हार्डनिंग प्रोसेस जी आहे, तर त्या फ्लेम हार्डनिंग प्रोसेसबाबत आपण काय करणार आहोत, थोडक्यात जाणून घेणार आहोत की नेमकी फ्लेम हार्डनिंग ही प्रोसेस कशी आहे, नेमकी फ्लेम हार्डनिंगचं डेफिनेशन काय आहे, त्याचबरोबर त्याची फ्लेम हार्डनिंग प्रोसेसची मेथड काय आहे, त्याचबरोबर त्याचे ॲडव्हान्टेजेस, त्याचे डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत, या सगळ्या गोष्टीचा जो स्टडी जो आहे तो काय करायचा आहे आपल्याला या आजच्या लेक्चरला करायचा आहे. बघा, म्हणजे फ्लेम हार्डनिंग, द डेफिनेशन अबाउट द फ्लेम हार्डनिंग प्रोसेस. नेमकी डेफिनेशन काय आहे मग फ्लेम हार्डनिंग प्रोसेसची? व्हॉट डज फ्लेम हार्डनिंग मीन्स? नेमकी फ्लेम हार्डनिंग ही काय आहे तर ते आपण जाणून घेऊ थोडक्यात. फ्लेम हार्डनिंग इज अ सरफेस हार्डनिंग. ही जी फ्लेम हार्डनिंग प्रोसेस जी आहे ती कशी आहे तर एक प्रकारची सरफेस हार्डनिंग प्रोसेस आहे. मेथड दॅट इन्व्हॉल्व हिटिंग अ मेटल विथ अ हाय टेम्परेचर फ्लेम. मग ही मेथड कशी आहे तर त्याच्यामध्ये काय केलं जातं नेमकी ह्या फ्लेम हार्डनिंग मेथडमध्ये, तर ती कशाची इन्व्हॉल्व आहे तर इन्व्हॉल्व हिटिंग अ मेटल. मेटल जे आहे तर ते काय केलं जातं तर हिटिंग केलं जातं विथ अ हाय टेम्परेचर फ्लेम. हाय टेम्परेचरनी तुमचं मेटल जे आहे तर ते काय केलं जातं हीट केलं जातं. त्याला आपण काय म्हणतो तर एक प्रकारची फ्लेम हार्डनिंग और सरफेस हार्डनिंग मेथड असं म्हणतो, आहे की नाही. फॉलोड बाय द क्विंचिंग इट इज यूज अ मीडियम कार्बन माइल्ड ऑल अलॉय स्टील. पण ही जी फ्लेम हार्डनिंग प्रोसेस जी आहे तर ही कशावर केली जाते तर मीडियम कार्बन माइल्ड स्टील और अलॉय स्टील मटेरियल जे आहे की नाही. मीडियम कार्बन माइल्ड स्टील आणि मीडियम कार्बन अलॉइंग स्टील हे जे 2 मटेरियल आहे और कास्ट आयरन मटेरियल आहे की नाही, तर हे जे 2 मटेरियल आहे तर हे काय केलं जातं तर मीडियम कार्बन माइल्ड स्टील आणि मीडियम कार्बन अलॉइंग स्टील हे जे 2 मटेरियल आहे और कास्ट आयरन मटेरियल आहे, हे जे 2 मटेरियल आहे, तर हे काय केलं जातं तर ह्या
तर ह्या 3 मटेरियलवर काय केली जाते, ही फ्लेम हार्डनिंग प्रोसेस जी आहे तर ती काय केली जाते, तर केली जाते, है की नाही, टू प्रोड्यूस अ हार्ड वियर रेजिस्टन्स सरफेस. आणि ही जी फ्लेम हार्डनिंग प्रोसेस जी आहे ह्या 3 मटेरियलवर केल्यानंतर त्याच्या प्रॉपर्टीमध्ये काय चेंजेस होतात, तर ते मटेरियल जे आहे तर ते कसे होत आहेत, तर हार्ड होत आहेत आणि वियर रेजिस्टन्स सरफेस त्याची काय होते, तयार होते. ह्या 2 प्रॉपर्टीज ज्या आहेत तर अशा प्रकारचे चेंजेस जे आहेत तर ते कशामध्ये होतात, तुमच्या फ्लेम हार्डनिंग प्रोसेसमुळे होत आहेत. ओके, त्यानंतर बघा तर फ्लेम हार्डनिंग युजेस त्याची प्रोसेस आहे बघा. आता तर फ्लेम हार्डनिंग फ्लेम हार्डनिंग uses direct impingement of an oxygas flame onto a defined surface area. ही जी फ्लेम हार्डनिंग प्रोसेस जी आहे युजेस डायरेक्ट इम्पिगमेंट, त्याच्यामध्ये काय केलं जातं, तो जो ऑक्सिगॅस फ्लेम जी आहे त्याचं काय केलं जातं, तर डायरेक्ट इम्पिगमेंट म्हणजे डायरेक्ट कॉन्टॅक्ट केला जातो. कशाशी, तर तुमच्या कॉम्पोनंटशी च्या सरफेसशी त्याचा काय केला जातोय, डायरेक्ट कॉन्टॅक्ट केला जातोय ना हाय टेम्परेचरने ती काय करतोय, तो कॉम्पोनंट हीट केला जातोय. ऑक्सिगॅस फ्लेमनी तो काय केला जातोय, हीट केला जातोय. अ डिफाईन्ड सरफेस एरिया म्हणजे जेवढा सरफेस एरिया तुम्हाला काय करायचा आहे की हार्ड करायचा आहे तर तेवढा डिफाईन सरफेस एरिया तो काय केला जातोय, तर ह्या प्रोसेसनी काय केला जातोय, हार्ड केला जातोय. The result of the hardening process is controlled by 4 factor. ही जी हार्डनिंग प्रोसेस आहे त्याचे रिझल्ट जे आहे तर ते कसे कंट्रोल केले जातात, तर फॉलोइंग 4 फॅक्टर त्याचे काय आहेत, तर 4 फॅक्टरनुसार ते काय केले जातात, कंट्रोल केले जातात, आहे की नाही. मग ते कोणकोणते आहेत 4 फॅक्टर, तर ते आपण जाणून घेऊ. तर पहिलं तर डिझाईन ऑफ द फ्लेम हेड, आहे की नाही, तुमचं फ्लेम हेडचं डिझाईन कसं आहे की नाही, त्याच्यावर तो एक फॅक्टर अफेक्ट करतो, आहे की नाही, बायचं कंट्रोलिंग पर्पजसाठी, आहे की नाही. हार्डनिंग प्रोसेस कंट्रोलिंगमध्ये कोणता फॅक्टर अफेक्ट करतो, तर पहिला तर काय आहे, तर फ्लेम हेडचं डिझाईन, आहे की नाही, फ्लेमच्या हेडचं डिझाईन कसं आहे की नाही, तो काय करायचं काम करतो, तर हार्डनिंग प्रोसेसमध्ये एक प्रकारचं कंट्रोलिंग फॅक्टरचं काम करत असतो. त्याच्यानंतर सेकंड होण्याचं ड्युरेशन ऑफ हिटिंग. पण ड्युरेशन ऑफ हिटिंगमध्ये किती ड्युरेशन आहे तुमच्या हिटिंगचं, आहे की नाही, किती ड्युरेशननुसार तुम्ही त्याला हीट करताय, किती वेळ त्याला काय करताय तुम्ही तुमच्या कॉम्पोनंटला हीट करताय, हा एक फॅक्टर काय करतो असतो, तर हिटिंग प्रोसेसमध्ये कंट्रोलिंग फॅक्टर म्हणून महत्त्वाची भूमिका बजावायचं काम करत असतो, आहे की नाही. ड्युरेशन ऑफ हिटिंग. त्याच्यानंतर टार्गेट टेम्परेचर टू बी रिचड, आहे का नाही, जे टार्गेट टेम्परेचर जे आहे तर ते किती रिच झालं आहे की नाही. हा एक फॅक्टर कशामध्ये अफेक्ट करत असतो, तर हार्डनिंग प्रोसेसमध्ये तो कंट्रोल फॅक्टर, हार्डनिंग प्रोसेसच्या कंट्रोलिंग फॅक्टरमध्ये तो काय करायचं काम करतो, तो कंट्रोलिंग करायसाठी उपयोगी ठरतो. त्याच्यानंतर लास्ट वन ॲज अ कंपोजिशन ऑफ द मेटल बीइंग ट्रीटेड. तर त्याचं कंपोजिशन कसं आहे तुमच्या मेटलचं, आहे की नाही, जेणेकरून तुम्ही ते ट्रीट करताय, आहे की नाही, तर ते मेटलचं कंपोजिशन कसं आहे की नाही, हा एक फॅक्टर काय करत असतो, तर अफेक्ट करत असतो तुमच्या हार्डनिंग प्रोसेस. कंट्रोलिंग फॅक्टर जो आहे त्याच्यामध्ये सुद्धा हा एक फॅक्टर काय आहे, तर महत्त्वाची भूमिका बजावायचं काम करत असतो. अशा प्रकारचे हे काय आहे, तर 4 फॅक्टर्स आहे फॉर द रिझल्ट ऑफ द हार्डनिंग प्रोसेस इज कंट्रोल, आहे का नाही, की जेणेकरून हे 4 फॅक्टर काय करायचं काम करतात, तर हार्डनिंग प्रोसेस जी आहे तर ती कंट्रोल करायचं काम करत असतात. ओके, त्यानंतर आपण बघणार आहोत तर स्टेजेस अबाउट द फ्लेम इंडक्शन हार्डनिंग, आहे की नाही.
देअर आर 4 टाईप्स ऑफ द फ्लेम हार्डनिंग. मग कोणकोणत्या स्टेजेस आहेत फ्लेम हार्डनिंगच्या? तर 4 टाईप्सच्या स्टेजेस आहेत, आहे की नाही. 4 टाईप्स ऑफ द फ्लेम हार्डनिंगचे स्टेजेस आहेत. फर्स्ट वन इज द स्टेशनरी फ्लेम हार्डनिंग, सेकंड वन ॲज अ प्रोग्रेसिव्ह फ्लेम हार्डनिंग, थर्ड वन ॲज अ स्पिन फ्लेम हार्डनिंग अँड फोर्थ वन ॲज अ कॉम्बिनेशन फ्लेम हार्डनिंग, आहे की नाही. हे काय आहेत? तर 4 प्रकारच्या फ्लेम हार्डनिंगच्या चे टाईप्स आहेत, आहे की नाही. मग पहिली तर बघू आपण स्टेशनरी फ्लेम हार्डनिंग. मग ही जी स्टेशनरी फ्लेम हार्डनिंग आहे तर ही कशी आहे? रिक्वायर्ड दॅट द स्पेसिफाईड एरिया टू बी हिटेड बाय युजिंग द स्टेशनरी फ्लेम हार्डनिंगचा यूज करून आपण काय करू शकतो? रिक्वायर्ड दॅट द स्पेसिफाईड एरिया टू बी हिटेड, आहे का नाही. रिक्वायर्ड स्पेसिफाईड एरिया तुम्ही काय करू शकता? तर बाय युजिंग द स्टेशनरी फ्लेम हार्डनिंगनी तुम्ही काय करू शकता? हीट करू शकता. त्याला आपण काय म्हणतो? तर एक प्रकारे स्टेशनरी फ्लेम हार्डनिंग असं आपण त्याला म्हणतो. त्याच्यानंतर सेकंड म्हणजे प्रोग्रेसिव्ह फ्लेम हार्डनिंग. आता नेमकी प्रोग्रेसिव्ह फ्लेम हार्डनिंग ही कशी असते बघा. इन्व्हॉल्व द यूज ऑफ द फ्लेम हेड विथ इंटिग्रेटेड क्विंच कॅपेबिलिटी. आता ही जी प्रोग्रेसिव्ह फ्लेम हार्डनिंग जी आहे तर ती कशी आहे? तर इन्व्हॉल्व द यूज ऑफ द फ्लेम, आहे का नाही. जी फ्लेम हेड जी आहे तर ती इन्व्हॉल्व झालेली असते की जेणेकरून ती यूज केली जाते. कशासाठी यूज केली जाते? विथ अ इंटिग्रेटेड क्विंच कॅपॅसिटी, की जेणेकरून तिची क्विंच कॅपॅसिटी किती आहे आणि कशी ठेवायची आहे यानुसार ती काय केली जाते? प्रोग्रेसिव्ह फ्लेम हार्डनिंग प्रोसेस जी आहे तर ती काय केली जाते? यूज केली जाते. त्यानंतर थर्ड वन ॲज अ स्पिन फ्लेम हार्डनिंग. आता ही जी स्पिन फ्लेम हार्डनिंग प्रोसेस जी आहे ती कशी आहे बघा. रिक्वायर्ड द स्पेसिफाईड एरिया बीइंग ट्रीटेड टू बी स्पन इन फ्रंट ऑफ द फ्लेम हेड. स्पिन फ्लेम हार्डनिंग प्रोसेस ही कशी आहे? रिक्वायर्ड द स्पेसिफाईड एरिया बीइंग ट्रीटेड. आपण बाय युजिंग द स्पिन फ्लेम हार्डनिंग प्रोसेसचा यूज करून काय करू शकतो? तर रिक्वायर्ड स्पेसिफाईड एरिया म्हणजे लागेल तेवढा स्पेसिफाईड, जेवढा लागतोय आपल्याला स्पेसिफाईड एरिया तेवढा काय करू शकतो? ट्रीट करू शकतो बाय द स्पन ऑफ द फ्रंट ऑफ द फ्लेम हेड, आहे की नाही. जेवढी तुमची फ्लेमची हेड आहे त्यानुसार तुमचा रिक्वायर्ड स्पेसिफाईड एरिया काय करू शकतो आपण? ट्रीट करू शकतो बाय युजिंग द स्पिन फ्लेम हार्डनिंग प्रोसेसचा यूज करून. ओके. त्यानंतर फोर्थ वन ॲज अ कॉम्बिनेशन फ्लेम हार्डनिंग. आता ही जी कॉम्बिनेशन फ्लेम हार्डनिंग प्रोसेस जी आहे तर ते कॉम्बिनेशन फ्लेम हार्डनिंग प्रोसेस कशी आहे बघा. कपल ऑफ द प्रोग्रेसिव्ह अँड स्पिनिंग मेथड. मग ही जी कॉम्बिनेशन फ्लेम हार्डनिंग प्रोसेस जी आहे ही कशाची आहे? तर कपल आहे. कशाची? तर प्रोग्रेसिव्ह आणि स्पिन फ्लेम हार्डनिंग प्रोसेसची कशी आहे? कपल स्पिनिंग मेथड आहे का नाही. स्पिनिंग अँड प्रोग्रेसिव्ह मेथडची काय आहे? तर कपल आहे. दोन्हीचं कॉम्बिनेशन करून जे फ्लेम हार्डनिंग केली जाते त्याला आपण काय म्हणतो? तो कॉम्बिनेशन फ्लेम हार्डनिंग प्रोसेस असं म्हणतो, आहे का नाही. तर अशा प्रकारची ही काय आहे? तर कॉम्बिनेशन फ्लेम हार्डनिंग प्रोसेस आहे. त्याच्यानंतर ॲडव्हान्टेजेस अबाउट द फ्लेम हार्डनिंग, आहे का नाही. म्हणजे नेमकी फायदे काय आहेत फ्लेम हार्डनिंग प्रोसेसचे? तर त्यामुळे काय फायदा होतो फ्लेम हार्डनिंग प्रोसेसमध्ये? तर फर्स्ट वन ॲज इन्क्रीज द विअर रेजिस्टन्स. काय होत आहे? तर विअर रेजिस्टन्सचे काय होतं? इन्क्रीज होत आहे त्याच्यामुळे, आहे की नाही. ते कसे असतात? तर इन्क्रीज द विअर रेजिस्टन्स, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं विअर होत नाही, आहे का नाही. बाय युजिंग द फ्लेम हार्डनिंग प्रोसेस एखाद्या कॉम्पोनंटवर केल्यामुळे त्याचं विअर रेजिस्टन्स कमी प्रमाणात होतं. अजून काय फायदा आहे त्याचा? तर सेकंड म्हणजे लेस डिस्टॉर्शन, आहे का नाही. काय होतं आहे अजून? तर कमी प्रमाणात काय होतं आहे? तर डिस्टॉर्शन त्याचं होतं आहे कॉम्पोनंटचं तुमच्या. त्याच्यानंतर रिड्यूस्ड प्रोसेसिंग टाईम. तुमचा प्रोसेसिंग टाईम जो आहे तर तो काय होतो आहे? तर रिड्यूस होतो आहे. टाईम कंझ्युमिंग जे आहे ते कमी प्रमाणात लागतं आहे. एक मिनिट. तर बघा सेकंड वन ॲज अ रिड्यूस द प्रोसेसिंग टाईम. प्रोसेसिंग
प्रोसेसिंग टाइम जो आहे तर तो काय होतोय तर रिड्यूस होतोय, म्हणजे त्याचा एक फायदा आहे की नाही. हा एक काय आहे तर ॲडव्हान्टेजेस आहे. म्हणजे टाइम कंझ्युमिंग जी आहे तर ती फ्लेम हार्डनिंगला काय लागते, कमी प्रमाणात लागते, त्याच्यामुळे रिड्युसिंग द प्रोसेसिंग टाइम. नेक्स्ट वन इज द ॲबिलिटी टू यूज लो टू मिडियम कार्बन स्टील, आहे की नाही. आपण काय करू शकतो तर ॲबिलिटी टू यूज लो टू मिडियम कार्बन स्टील मटेरियल जे आहे तर त्याच्यावर काय करू शकतो, हे कसे आहेत तर सुटेबल आहेत, आहे की नाही. लो किंवा मिडियम कार्बन स्टील मटेरियल जे आहे तर हे कसे आहेत तर सुटेबल आहे. त्याच्यानंतर रिड्यूस द कॉस्ट बाय हार्डनिंग ओनली सेन्सिटिव्ह एरिया. अजून काय फायदा आहे तर कॉस्ट जी आहे तर तीही काय होते रिड्यूस होते. म्हणजे फ्लेम हार्डनिंगची कॉस्ट जी आहे ती काय आहे कमी प्रमाणात आहे. हार्डनिंग ओनली सिलेक्टिव्ह एरिया, की जेणेकरून त्याच्यावर काय करतोय आपण तर सिलेक्टिव्ह एरियावर काय करतोय आपण फक्त हार्डनिंग करतोय, त्याच्यामुळे त्याची कॉस्ट काय होते रिड्यूस होते. हा एक त्याचा फायदा आहे. त्याच्यानंतर अचीव हाय हार्डनेस फॉर इन्क्रीज लाईफ. आपल्याला हवी तशी हार्डनेस जी आहे तर ती काय करू शकतो आपण त्या पार्टवर देऊ शकतो, त्याच्यामध्ये इन्व्हेंटेशन करू शकतो, आहे की नाही. अचीव हाय हार्डनेस, आहे की नाही. तुम्हाला लागेल तेवढी हाय हार्डनेस आपण काय करू शकतो अचीव करू शकतो, त्याच्यामुळे जेणेकरून काय होते त्या पार्टची त्या कॉम्पोनंटची लाईफ जी आहे ती काय होते इन्क्रीज होते. हा एक त्याचा फ्लेम हार्डनिंगचा फायदा आहे. त्याच्यानंतर लेस मशीनिंग अँड ग्राइंडिंग दॅन अदर मेथड. अजून काय फायदा आहे तर लेस मशीनिंगसाठी हे सुटेबल आहे आणि ग्राइंडिंग दॅन अदर मेथड, आहे की नाही. ग्राइंडिंग करायची त्याला काय गरज नाही आहे तर गरज नाही अदर मेथड सारख्या, आहे की नाही. तर हा एक त्याचा काय आहे तर फायदा आहे. असे प्रकारचे काय आहेत 7-8 प्रकारचे काय आहेत तर फायदे आहेत तुमच्या फ्लेम हार्डनिंग मेथडचे, आहे की नाही. तर आय होप सो की तुम्हाला हे आजचं लेक्चर जे आहे ते समजलं असेल. ओके, ठीक आहे. थँक्यू सो मच.